असू शकतो, आरोग्य आणि पर्यायी उपचार. हो. आपल्याकडे ई-बायोटोरियम म्हणजे ई-बायोटोरियम नावाच्या एका प्रणालीबद्दल काही माहितीपत्रकं आणि साहित्य आहे. यात मॅग्नेटिक थेरपी म्हणजे चुंबकीय उपचार पद्धती वापरणाऱ्या उत्पादनांची माहिती दिली आहे आणि त्याने आरोग्यावर काय फायदे होतात याबद्दल काही दावे केले आहेत. होय, अगदी. हे साहित्य म्हणजे कसं आहे तर यात काही माहितीपत्रकं आहेत, उत्पादनांची वैशिष्ट्य सांगितली आहेत आणि ही थेरपी नक्की काम कशी करते, यामागे काय वैज्ञानिक आधार असू शकतो यावर थोडं भाष्य केलेलं दिसतंय. बरोबर. आणि विशिष्ट आरोग्य समस्यांवर ही पद्धत नेमकी कशी मदत करू शकेल यावर यात विशेष भर दिलेला आहे. बरोबर. तर आजच्या आपल्या चर्चेचा उद्देश अगदी स्पष्ट आहे. या साहित्यात नेमके काय मुद्दे मांडले आहेत, कोणत्या समस्यांवर उपाय म्हणून ही उत्पादनं सुचवली आहेत आणि महत्त्वाचं म्हणजे या चुंबकीय उपचारांमागे कोणती वैज्ञानिक संकल्पना सांगितली आहे हे आपल्याला फक्त तटस्थपणे समजून घ्यायचंय. म्हणजे आपण कोणतीही बाजू घेत नाही आहोत, फक्त या माहितीत काय आहे ते पाहूया. हो, नक्की. चला तर मग या माहितीचा सखोल आढावा घेऊया. सुरुवातीलाच या साहित्यात काही अगदी सामान्य म्हणजे अनेकांना जाणवणाऱ्या आरोग्य समस्यांची एक यादी दिली आहे आणि त्यावर ई-बायोटोरियमची विशिष्ट उत्पादनं कशी उपयोगी पडू शकतात याचं वर्णन आहे. कोणत्या समस्या आहेत या नक्की? यात बऱ्याच आपल्या रोजच्या जीवनातल्या तक्रारी आहेत, जसं की रात्री झोप न लागणं, म्हणजे अंथरुणात नुसतं तळमळत राहणं, डोक्यात सतत विचार सुरू असणं. हो, हे तर खूप कॉमन आहे. बरोबर. दुसरी समस्या म्हणजे सततचा थकवा जाणवणं, सकाळी उठल्यावरही फ्रेश न वाटणं, दिवसभर शरीर जड किंवा आळसावलेलं वाटणं, असं काहीसं. मग पचनाचे त्रास, यात गॅस होणं, पोट नीट साफ नसणं, पोटात किंवा छातीत जळजळ होणं, म्हणजे उष्णता वाढल्यासारखं वाटणं, अशा अनेक गोष्टी येतात. हो, या तक्रारी तर खूप ऐकायला मिळतात. अजून काही आहेत का? हो ना. पुढे आहे वारंवार सर्दी होणं किंवा लगेच इन्फेक्शन पकडणं, जे आपण साधारणपणे कमी रोगप्रतिकारशक्तीचे लक्षण मानतो. मग सांधेदुखी किंवा पाठदुखी, विशेषतः गुडघे, मान, कंबर किंवा अगदी पाठीच्या खालच्या भागात दुखणं. हो. आणखी म्हणजे केस गळणं किंवा त्वचेवर काही पुरळ, डाग वगैरे येणं, अशा समस्या. याचा संबंध काही वेळा रक्त शुद्ध नसल्याशी जोडला जातो, तसं यात म्हटलंय. अच्छा. आणि मग एकंदरीत अशक्तपणा वाटणं, सतत काही ना काही आजारपण मागे लागलेलं असणं, या सगळ्या समस्यांचा उल्लेख या साहित्यामध्ये केलेला आहे. आणि गमतीची गोष्ट म्हणजे या प्रत्येक समस्येसाठी त्यांनी एक किंवा अधिक विशिष्ट उत्पादनं वापरायला सांगितली आहेत. बरोबर. ही उत्पादनं काय आहेत नक्की? हो, अगदी. प्रत्येक समस्येसाठी त्यांनी एक वेगळं कॉम्बिनेशन सुचवलं आहे. उदाहरणार्थ झोपेच्या समस्येसाठी त्यांनी मॅट्रेस म्हणजे गादी आणि पिलो म्हणजे उशी वापरायला सांगितलं आहे. ठीक आहे. सततच्या थकव्यासाठी हीच मॅट्रेस आणि सोबत वॉटर बेल्ट नावाचं एक वेगळं उत्पादन वापरायला सुचवलं आहे. म्हणजे झोपेशी संबंधित असेल तर गादी आणि उशी, आणि थकवा असेल तर त्यात वॉटर बेल्ट पण जोडायचा. पचनासाठी काय सुचवलं आहे? पचनाच्या त्रासांसाठी वॉटर मॅग्नेट आणि लोअर बेल्ट म्हणजे कमरेला लावायचा पट्टा, असे 2 उपाय दिलेले आहेत. आणि जर वारंवार सर्दी होत असेल तर मॅट्रेस, पिलो आणि वॉटर पॅड या तिन्हीचा एकत्रित वापर करायला सांगितला आहे. आणि सांधेदुखी, त्याचा त्रास तर अनेकांना असतो. बरोबर. त्यासाठी एक खास पेन किलर बेल्ट नावाचं उत्पादन आहे असं दिसतंय. अच्छा. केस गळती किंवा त्वचेच्या समस्यांसाठी पिलो आणि वॉटर डिटॉक्स असं संयोजन आहे. आणि जर समजा एखाद्या व्यक्तीला एकूणच खूप अशक्तपणा जाणवत असेल किंवा सतत आजारपण असेल तर त्यासाठी फुल किट कॉम्बो नावाचं एक संपूर्ण पॅकेज घेण्याचा सल्ला दिला आहे. हे ऐकून खरंच असं वाटतंय की जणू प्रत्येक लक्षणासाठी एक विशिष्ट चुंबकीय उपाय तयार ठेवलाय त्यांनी. पण यामागे काहीतरी विचार असणारच. या साहित्यात काही वाक्य पण आहेत जी लक्ष वेधून घेतात. एक आहे, तुमचं शरीर तुमच्याशी बोलतंय, फक्त ऐकायला शिका. आणि दुसरं, झोप म्हणजे आरोग्याचं रिचार्ज बटन. ते खराब असेल तर सिस्टीमच डाऊन होईल. यातून काय सांगण्याचा प्रयत्न दिसतोय? मला वाटतं या वाक्यांमधून नैसर्गिक आरोग्याकडे परत जाण्याचा किंवा आपलं शरीर जे संकेत देतं त्याला महत्त्व देण्याचा दृष्टिकोन दिसतो. म्हणजे कसं आधुनिक जीवनशैलीत आपण शरीराच्या लहान-सहान तक्रारींकडे दुर्लक्ष करतो अनेकदा. बरोबर. पण त्या कदाचित मोठ्या समस्यांचं मूळ असू शकतात असं सुचवण्याचा हा प्रयत्न असावा. आणि या थेरपीमुळे शरीर स्वतःला बरं करण्याच्या प्रक्रियेला म्हणजे हीलिंग प्रोसेसला मदत मिळते असाही एक सूर यात दिसतोय. आणि ही उत्पादनं कोणी वापरावी याबद्दल काही मार्गदर्शन आहे का? म्हणजे समजा विशिष्ट वयोगटासाठी किंवा काही विशिष्ट व्यवसाय करणाऱ्यांसाठी?
हो, त्यात स्पष्ट उल्लेख आहे की कोण वापरू शकतं. वयस्कर आणि ज्येष्ठ नागरिक जे अनेकदा अशा दुखड्यांनी त्रस्त असतात. हां हां. आयटी किंवा ऑफिसमध्ये जे बैठे काम करतात ते कर्मचारी, ज्यांना पाठदुखी, मानदुखी किंवा झोपेच्या समस्या सतावतात. हो. ज्या लोकांना आधीपासूनच झोप, पाठ किंवा सांधेदुखीचा तीव्र त्रास आहे असे लोक. महिला ज्यांना अनेकदा थकवा किंवा हॉर्मोनल असंतुलनामुळे होणारे त्रास जाणवतात. अच्छा. आणि असे लोक जे पारंपरिक वैद्यकीय उपचारांना काही कारणास्तव पर्याय शोधत आहेत किंवा त्याला पूरक म्हणून काही उपचार घेऊ इच्छित आहेत, त्यांच्यासाठी ही उत्पादनं उपयुक्त आहेत असे या साहित्यात म्हटलं आहे. म्हणजे टार्गेट ऑडियन्स तर बरीच मोठी आहे. आणि ही उत्पादनं फक्त शहरांपुरती मर्यादित आहेत की ग्रामीण भागातही उपलब्ध आहेत? साहित्यात म्हटल्याप्रमाणे त्यांची सेवा ग्रामीण भागातही उपलब्ध आहे. इतकंच नाही तर मोफत सल्ला आणि माहितीसाठी संपर्क क्रमांक पण दिलेले आहेत. मुकुंद बोचरे पाटील यांचा व्हॉट्सअप क्रमांक आहे आणि उत्पादन तपशिलासाठी दुसरा एक व्हॉट्सअप क्रमांक पण नमूद केलेला दिसतोय. आणि स्थानिक पातळीवर पण काही उपक्रम चालतात का त्यांचे, डेमो वगैरे? हो, त्याचाही एक उल्लेख सापडला. वाशिम शहरामध्ये म्हणे मुकुंद बोचरे पाटील आणि परमेश्वर निगोट यांनी या उत्पादनांचं प्रात्यक्षिक म्हणजे डेमो सेशन सादर केल्याची नोंद आहे. यावरून लोकांपर्यंत प्रत्यक्ष पोचून माहिती देण्याचा प्रयत्न केला जातोय असं दिसतं. ठीक आहे. म्हणजे आतापर्यंत आपण हे पाहिलं की कोणकोणत्या समस्यांवर ही ई-बायोटोरियमची उत्पादनं उपाय म्हणून सांगितली आहेत आणि ती कुणासाठी आहेत. पण खरा आणि महत्वाचा प्रश्न इथे येतो की हे सगळं काम कसं करतं? अगदी. म्हणजे केवळ चुंबक वापरून झोप सुधारते किंवा सांधेदुखी कमी होते, यामागे काहीतरी वैज्ञानिक संकल्पना तर असायलाच हवी. या साहित्यात त्याबद्दल काय स्पष्टीकरण दिलं आहे? इथेच खरी उत्सुकता आहे. होय, आणि इथेच खरी मेख आहे. ते बायो इलेक्ट्रोमॅग्नेटिझम या संकल्पनेचा आधार घेतात. हा शब्द थोडा आपल्याला क्लिष्ट वाटू शकतो. हो, थोडा जड वाटतोय. पण साहित्यात जी कल्पना दिली आहे ती सोप्या भाषेत सांगायची तर अशी आहे, आपल्या शरीरातली प्रत्येक पेशी हो ना, ती स्वतःच एक सूक्ष्म बायो इलेक्ट्रिक युनिट आहे. म्हणजे तिच्यात एक प्रकारचा विद्युत प्रभार असतो आणि तिचं कार्य हे विजेचा काही नियमांवर आधारित असतं. पेशी आणि वीज हे थोडं अजून सोपं करून सांगता येईल का? नक्कीच. बघा, प्रत्येक पेशीला एक आवरण असतं म्हणजे सेल मेम्ब्रेन. या आवरणातून सोडियम, पोटॅशियम, कॅल्शियम असे आयन म्हणजे विद्युत प्रभार असलेले कण सतत आत बाहेर जात असतात. जसं एखाद्या बॅटरीमध्ये धन आणि ऋण प्रभारामुळे ऊर्जा तयार होते, तसंच काहीसं या आयनांच्या देवाणघेवाणीमुळे पेशीमध्ये एक अत्यंत सूक्ष्म म्हणजे अगदी मायन्यूट विद्युत प्रवाह तयार होतो. हा प्रवाह इतका सूक्ष्म असतो की तो आपल्याला जाणवत नाही, पण तो पेशींच्या कार्यासाठी अतिशय महत्वाचा असतो. अरे वा! म्हणजे आपल्या शरीरातल्या अब्जावधी पेशींमध्ये असा एक प्रकारचा विजेचा खेळ सतत सुरू असतो. आणि या सूक्ष्म प्रवाहाचं नेमकं काम काय मग? या साहित्यानुसार हाच सूक्ष्म विद्युत प्रवाह आपल्या अनेक महत्वाच्या शारीरिक क्रिया नियंत्रित करतो. उदाहरणार्थ, आपण जे अन्न खातो त्यातला ग्लुकोज पेशींनी कसं शोषून घ्यायचं आणि त्यातून ऊर्जा कशी तयार करायची हे यावर अवलंबून असतं. अच्छा. आपल्या मज्जासंस्थेतून म्हणजे नर्व्हस सिस्टममधून संदेश कसे वहन होतात, म्हणजे आपले विचार, भावना, वेदना यांची जाणीव हे सुद्धा याच विद्युत संकेतांवर आधारित आहे. इतकंच नाही तर आपले स्नायू आकुंचन कसे पावतात म्हणजे कॉन्ट्रॅक्ट कसे होतात हे देखील याच प्रक्रियेचा एक भाग आहे. बापरे, हे तर खूपच मूलभूत स्तरावरचं कार्य झालं. मग आजारांशी याचा संबंध कसा जोडला या साहित्यात? अगदी. इथेच तर मूळ मुद्दा येतो. साहित्यात असं म्हटलं आहे की मधुमेह, डायबिटीज, नसांचे आजार म्हणजे न्यूरोपॅथी, उच्च रक्तदाब, हायपरटेन्शन, सततचा थकवा यांसारख्या अनेक आरोग्य समस्यांमध्ये पेशींच्या स्तरावर काहीतरी बिघडलेलं असतं. काय बिघडलेलं असतं? एकतर हा आयनचा प्रवाह आणि त्यामुळे निर्माण होणारा विद्युत समतोल म्हणजे इलेक्ट्रिकल बॅलन्स बिघडतो, किंवा पेशींपर्यंत रक्त पोचवणाऱ्या ज्या अगदी बारीक रक्तवाहिन्या असतात त्यातील रक्ताभिसरण म्हणजे मायक्रो सर्क्युलेशन नीट होत नाही, ते मंदावलेलं असतं. एखादं उदाहरण देऊन सांगाल का? समजा मधुमेहाच्या बाबतीत काय होतं असं म्हटलंय? मधुमेहाचं उदाहरण घेऊया. यात काय होतं तर पेशी रक्तातील ग्लुकोजचा वापर पाहिजे तितक्या कार्यक्षमतेने करू शकत नाहीत. या साहित्यातील दाव्यानुसार याचं एक कारण म्हणजे पेशींमधली आयन वहन प्रक्रिया म्हणजे आयन ट्रान्सपोर्ट ती बाधित झालेली असते. त्यामुळे काय होतं, ग्लुकोज पेशींमध्ये जाऊन ऊर्जा तयार करण्याची क्रिया मंदावते आणि मग रक्तातील साखरेची पातळी वाढलेली दिसते. अच्छा. तर मग इथे या मॅग्नेटिक थेरपीची भूमिका काय सांगितली आहे?
म्हणजे ती या बिघडलेल्या पेशी स्तरावरील प्रक्रियेला कसं काय सुधारते असा दावा आहे? इथेच चुंबकीय क्षेत्रांचा म्हणजे मॅग्नेटिक फील्डचा वापर येतो. साहित्यात असा दावा केला आहे की ही ई-बायोटोरियमची उत्पादनं कमी तीव्रतेची स्थिर चुंबकीय क्षेत्र म्हणजे लो लेव्हल स्टॅटिक मॅग्नेटिक फील्ड्स SMFs निर्माण करतात. आणि ही चुंबकीय क्षेत्र शरीरावर 2-3 प्रकारे सकारात्मक परिणाम करतात असं त्यांचं म्हणणं आहे. कोणते परिणाम? पहिला परिणाम म्हणजे रक्ताभिसरण सुधारणं. हे कसं होतं तर त्यांच्या म्हणण्यानुसार या चुंबकीय क्षेत्रांमुळे नायट्रिक ऑक्साईड नावाचा एक महत्वाचा रेणू शरीरात तयार व्हायला मदत मिळते. नायट्रिक ऑक्साईड? हो, नायट्रिक ऑक्साईडमुळे आपल्या रक्तवाहिन्या शिथिल होतात आणि विस्तारतात, ज्याला व्हॅसोडायलेशन म्हणतात. म्हणजे जणू काही रक्ताच्या प्रवाहाला जास्त जागा मिळते. यामुळे रक्तप्रवाह सुधारतो आणि शरीराच्या प्रत्येक भागातील ऊतींना म्हणजे टिश्यूजला ऑक्सिजन आणि ग्लुकोजचा पुरवठा जास्त चांगल्या प्रकारे होतो. म्हणजे रक्ताभिसरण सुधारल्यामुळे पेशींना जास्त पोषण मिळतं, त्यांना ऊर्जा मिळते. हा झाला पहिला मुद्दा. दुसरा काय आहे? दुसरा महत्वाचा मुद्दा पेशींच्या आवरणावरचे आयन चॅनल्स असतात त्याच्याशी संबंधित आहे. हे आयन चॅनल्स म्हणजे जणू काही पेशींचे अतिसूक्ष्म दरवाजे आहेत जे विशिष्ट आयनांनाच आत किंवा बाहेर जाऊ देतात. हो. साहित्यानुसार ही चुंबकीय क्षेत्र या दरवाजांच्या कामाला नियमित करतात, रेग्युलेट करतात. यामुळे पेशींमधला विद्युत समतोल म्हणजे तो इलेक्ट्रिकल बॅलन्स परत साधला जातो. याच संदर्भात सोडियम पोटॅशियम पंप Na+K+ पंप सारख्या महत्वाच्या यंत्रणेचा पण उल्लेख आहे जी पेशीतली ऊर्जा टिकवून ठेवण्यासाठी आवश्यक असते. अच्छा. या पंपाची कार्यक्षमता सुधारते आणि त्यामुळे पेशींद्वारे ऑक्सिजन आणि ग्लुकोजचा वापर वाढतो असा दावा केलेला आहे. म्हणजे थोडक्यात पेशी अधिक कार्यक्षम बनतात. आणि वेदना कमी होण्याबद्दल पण काहीतरी होतं, ते काय आहे नक्की? हो, तिसरा मुद्दा वेदना कमी करण्याशी संबंधित आहे. साहित्यात म्हटल्याप्रमाणे आपल्याला वेदना जाणवते कारण त्याचे संदेश आपल्या नसांमधून मेंदूपर्यंत पोहोचतात. बरोबर. हे संदेश वहन करण्यासाठी व्होल्टेज गेटेड सोडियम चॅनल्स या नावाचे घटक महत्वाची भूमिका बजावतात. हे म्हणजे जणू वेदनेचे सिग्नल पुढे नेणारे दरवाजेच. दावा असा आहे की ही चुंबकीय क्षेत्र या दरवाज्यांच्या कामात हस्तक्षेप करते, ज्यामुळे वेदनेचे संदेश तितक्या प्रभावीपणे पुढे जाऊ शकत नाहीत आणि त्यामुळे वेदनेची जाणीव कमी होते. तर या सगळ्याचा एकत्रित अर्थ लावायचा झाल्यास या साहित्यात जी संकल्पना मांडली आहे त्यानुसार ही चुंबकीय थेरपी रक्ताभिसरण वाढवते, पेशींच्या पातळीवर ऊर्जा निर्मिती आणि कार्य सुधारते आणि वेदनेचे संदेश पण कमी करते. अगदी. आणि यामुळे काय होतं तर शरीराला ऊर्जा परत मिळते, ग्लुकोजचा वापर सुधारतो जे मधुमेहासारख्या स्थितीत महत्वाचं आहे आणि मज्जासंस्थेचं कार्य संतुलित झाल्यामुळे ताण आणि झोपेच्या समस्यांमध्येही सुधारणा होते. असा त्यांचा एकंदरीत युक्तिवाद आहे. अगदी बरोबर. आणि याच आधारावर ते पारंपरिक औषधोपचार पद्धतींपेक्षा आम्ही वेगळे आहोत असा दावा करतात. साहित्यात एक तुलना पण केली आहे जी खरंच विचार करण्यासारखी आहे. काय तुलना आहे? त्यात म्हटलं आहे की बहुतेक मधुमेहाची औषधं काय करतात तर रक्तातील वाढलेली साखर कमी करण्यावर लक्ष केंद्रित करतात. पण ही थेरपी त्यांच्या म्हणण्यानुसार पेशींना ग्लुकोज जाळायला किंवा वापरायला शिकवते. अच्छा. कारण ती समस्येच्या मूळ कारणावर म्हणजे पेशी स्तरावरील कार्यावर, ज्याला ते रूट मेकॅनिझम म्हणतात, त्यावर काम करते. हा एक महत्वाचा दावा आहे जो या साहित्यात वारंवार केलेला दिसतो. हे समजून घेणं खरंच रंजक आहे. म्हणजे आजाराच्या फक्त लक्षणांवर उपचार करण्याऐवजी थेट मूळ कारणांवर परिणाम करण्याचा दावा इथे केला जातोय. पण हा दावा कितपत वैज्ञानिकदृष्ट्या स्वीकारला जातोय हा अर्थातच एक वेगळा आणि महत्वाचा प्रश्न आहे. आता मला आठवते की एका स्रोतामध्ये मधुमेहावर त्यांनी विशेष भर दिला होता. त्याबद्दल काय अधिक माहिती आहे? हो, अगदी बरोबर. एक स्रोत विशेषतः मधुमेहाच्या संदर्भात या ई-बायोटोरियम मॅग्नेटिक थेरपीवर लक्ष केंद्रित करतो. त्यात पुन्हा त्याच बायो इलेक्ट्रोमॅग्नेटिक तत्वांचा उल्लेख आहे आणि जोर देऊन असं सांगितलं आहे की ही थेरपी मधुमेहाच्या मूळ कारणांवर काम करण्याचा प्रयत्न करते आणि तीही नॉन इन्व्हेसिव्ह पद्धतीने. नॉन इन्व्हेसिव्ह म्हणजे शरीराला कोणतीही इजा न करता किंवा बाहेरून काही टोचून वगैरे न करता, फक्त बाहेरून चुंबकीय क्षेत्राचा वापर करून. हे दावे तर मोठे आहेत. मग या दाव्यांच्या पुष्ट्यार्थ काही वैज्ञानिक अभ्यास किंवा पुराव्यांचे संदर्भ त्या साहित्यात दिले आहेत का? कारण नुसते दावे करण्यापेक्षा त्याला काहीतरी आधार आहे का हे पाहणं महत्वाचं ठरतं.
हो, साहित्यात काही अभ्यासांचे संदर्भ दिलेले आहेत जे त्यांच्या दाव्यांना बळकटी देतात असं त्यांचं म्हणणं आहे. त्यातले काही प्रमुख संदर्भ मी सांगते. एक संदर्भ पबमेड सेंट्रलचा दिला आहे, जो वैद्यकीय संशोधन लेखांचा एक मोठा डेटाबेस आहे. हो, माहितीये. त्यानुसार एका अभ्यासात असं दिसून आलं म्हणे की स्टॅटिक मॅग्नेटिक फील्ड थेरपी वापरल्याने मधुमेहामुळे होणाऱ्या नसांच्या त्रासाची लक्षणं म्हणजे डायबेटिक न्यूरोपॅथीची लक्षणं कमी होण्यास मदत झाली. इतकंच नाही तर टाईप 2 मधुमेह असलेल्या रुग्णांच्या जीवनाची गुणवत्ता म्हणजे क्वालिटी ऑफ लाईफ सुधारण्यासाठी ही एक सोपी आणि औषधमुक्त पद्धत म्हणून शिफारस केली गेली आहे, असं त्या अभ्यासात म्हटल्याचा उल्लेख आहे. मेड सेंट्रल हा एक प्रतिष्ठित स्रोत नक्कीच मानला जातो, पण हा नेमका कोणता अभ्यास होता, म्हणजे किती लोकांवर केला होता किंवा त्याचे निष्कर्ष किती ठोस होते, याबद्दल अधिक तपशील त्या साहित्यात दिला आहे का? नाही, खरं सांगायचं तर साहित्यात फक्त या अभ्यासाचा निष्कर्ष आणि स्रोताचा उल्लेख आहे. म्हणजे अभ्यासाची व्याप्ती काय होती, त्याच्या मर्यादा काय होत्या, याबद्दल अधिक तपशील दिलेला नाही. त्यामुळे या संदर्भाचा अर्थ आपल्याला जरा जपूनच घ्यावा लागेल. बरोबर आहे. दुसरा कोणता संदर्भ आहे? दुसरा संदर्भ UMS.org म्हणजे युनिव्हर्सिटी ऑफ मेरीलँड मेडिकल सिस्टमच्या वेबसाईटचा दिला आहे. त्यानुसार ट्रान्सक्युटेनियस मॅग्नेटिक स्टिम्युलेशन म्हणजे त्वचेवरून चुंबकीय उत्तेजना देणारी एक पद्धत वापरल्याने काही रुग्णांमध्ये मधुमेही न्यूरोपॅथीमुळे पायात होणाऱ्या वेदना कमी झाल्याचं आढळून आलं. इथेही काही रुग्णांमध्ये असं म्हटलं आहे, म्हणजे हा परिणाम सगळ्यांनाच आला की नाही हे स्पष्ट होत नाही. काही रुग्णांमध्ये हे महत्वाचं आहे. आणि रक्तातील साखरेच्या पातळीवर थेट परिणाम होण्याबद्दल काही पुरावा दिलाय का त्यांनी? हो, तिसरा संदर्भ एका केस रिपोर्टचा आहे, जो बायोमेड सेंट्रल नावाच्या प्रकाशनावर आधारित असल्याचं म्हटलं आहे. केस रिपोर्ट म्हणजे काय, तर एखाद्या विशिष्ट रुग्णाच्या उपचाराचा आणि त्याच्या परिणामांचा सविस्तर अहवाल असतो तो. हो, तर या रिपोर्टनुसार ऑरिक्युलर मॅग्नेटिक थेरपी म्हणजे कानाच्या बाहेरील भागावर विशिष्ट बिंदूंवर चुंबकीय उपचार केल्याने एका मधुमेही रुग्णाच्या रक्तातील ग्लुकोजची पातळी कमी झाली. इतकंच नाही तर त्या रुग्णाला झालेला गँग्रीनचा त्रास बरा होण्यासही मदत झाली, असं त्या केस रिपोर्टमध्ये नमूद केलं आहे. इथे हे लक्षात घेणं फार महत्वाचं आहे की केस रिपोर्ट हा पुराव्याच्या दृष्टीने खूपच मर्यादित असतो, नाही का? म्हणजे एका रुग्णावर यशस्वी झालेला उपचार इतरांवरही तसाच परिणाम करेल याची काही खात्री नसते. त्यासाठी व्यापक आणि नियंत्रित अभ्यास म्हणजे कंट्रोल स्टडीज अधिक विश्वासार्ह पुरावा देतात. तर हे जे संदर्भ दिले आहेत ते केवळ या साहित्यात नमूद केलेले आहेत आणि आपण फक्त त्यांची नोंद घेत आहोत. अगदी बरोबर बोललात. आपण या दाव्यांची किंवा त्यामागील अभ्यासांची सत्यता पडताळून पाहत नाही आहोत. आपण फक्त जे उपलब्ध साहित्य आहे त्यात काय म्हटलं आहे त्याचं विश्लेषण करत आहोत. त्यात काय दावे केले आहेत आणि त्याला कोणता आधार देण्याचा प्रयत्न केला आहे हे समजून घेण्याचा आपला उद्देश आहे. हे दावे वैज्ञानिक समुदायात कितपत सर्वमान्य आहेत किंवा नाही यावर या साहित्यात काही भाष्य केलेलं नाही. बरोबर. तर आजच्या या चर्चेत आपण बायोटोरियम मॅग्नेटिक थेरपीबद्दलच्या उपलब्ध साहित्याचा एक सविस्तर आढावा घेतला. यात कोणत्या सामान्य आरोग्य समस्यांवर उपाय म्हणून उत्पादनं सांगितली आहेत आणि ती कोणती आहेत हे आपण पाहिलं. हो, आणि त्याचबरोबर या उपायांमागे कोणती वैज्ञानिक संकल्पना मांडण्याचा प्रयत्न केला आहे, म्हणजे पेशींमधील त्या सूक्ष्म विद्युत प्रक्रिया, रक्ताभिसरण सुधारणा आणि आयन चॅनल्सचं नियमन यावरही आपण बरीच चर्चा केली. ही संकल्पना कशी काम करते याबद्दल साहित्यात काय स्पष्टीकरण दिलं आहे हे समजून घेण्याचा आपण प्रयत्न केला. विशेषतः मधुमेहाच्या संदर्भात या थेरपीच्या कार्यपद्धतीवर आणि त्यासाठी साहित्यात दिलेल्या काही म्हणावं तर मर्यादित पुराव्यांवरही आपण नजर टाकली. त्यात केस रिपोर्ट आणि काही अभ्यासांचे उल्लेख होते ज्यांची व्याप्ती आणि मर्यादा आपण लक्षात घेतल्या पाहिजेत. या सगळ्या चर्चेतून एक गोष्ट नक्कीच पुढे येते, ती म्हणजे या साहित्यात मांडलेला दृष्टिकोन. पारंपरिक औषधोपचारांमध्ये आपण बघतो की अनेकदा रासायनिक प्रक्रिया आणि औषधांवर भर असतो, तर इथे भौतिक तत्वांवर म्हणजे मॅग्नेटिक फील्ड्सवर आधारित उपचाराची संकल्पना मांडलेली दिसते. पेशींचं कार्य आणि रक्ताभिसरण या अत्यंत मूलभूत शारीरिक प्रक्रिया आहेत आणि त्यावर बाह्य चुंबकीय क्षेत्रांद्वारे परिणाम साधून आरोग्य सुधारण्याचा प्रयत्न इथे दिसतोय, जो थोडा वेगळा आहे. मग या सगळ्या माहितीचा निष्कर्ष काय काढायचा? असं म्हणता येईल का की हे साहित्य एका संभाव्य पर्यायी आरोग्य मार्गाकडे बोट दाखवतं? हा मार्ग
शरीरातील रासायनिक प्रक्रियांऐवजी पेशी स्तरावरील भौतिक आणि विद्युत संतुलनावर म्हणजे बायो इलेक्ट्रिकल बॅलन्सवर भर देतो असा दावा केला जातोय. अर्थात पुन्हा एकदा या दाव्यांना किती आणि कसा वैज्ञानिक पाठिंबा आहे हा स्वतंत्र अभ्यासाचा विषय आहे. हो. आणि या चर्चेचा शेवटी एक व्यापक विचार मनात येतो बरं का. या विशिष्ट उत्पादनांच्या किंवा या थेरपीच्या पलीकडे जाऊन जर आपण विचार केला तर या साहित्यातील मूळ संकल्पना आपल्याला एका मूलभूत प्रश्नाकडे घेऊन जाते. आपल्या शरीरातील या अत्यंत सूक्ष्म जैवविद्युत प्रक्रिया आणि चुंबकीय क्षेत्र आपल्या एकूण आरोग्यावर नेमका किती आणि कसा परिणाम करत असतील. हा विचार करण्यासारखा मुद्दा आहे. हो ना. कदाचित या प्रक्रियांचा अधिक सखोल अभ्यास केल्यास भविष्यात आरोग्याच्या समस्यांवर मात करण्यासाठी किंवा आरोग्य टिकवून ठेवण्यासाठी आणखी काही नवीन औषधविरहित किंवा पूरक मार्ग आपल्याला सापडू शकतील का? या दिशेने विचार करायला नक्कीच वाव आहे असं मला वाटतं.